नमस्कार, आपण पाहत आहात डिजिटल बेळगाव न्यूज नेटवर्क। कादंबरी नेताजी घस्ते हिचा समस्त बौद्ध समाज कोगनोळी यांच्या वतीने सत्कार। भीमाची लेक वकील झाली, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक सर यांचे प्रतिपादन। अगोदर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या सर्व मूलभूत सुविधांपासून वंचित असणारा हा आमचा बौद्ध समाज एक वेळचं पोट भरेल का नाही याची शाश्वती नव्हती, पण 14 एप्रिल 1891 साली एका अशा महामानवाचा जन्म झाला की त्यांनी हजारो वर्ष गुलामगिरीत अडकलेल्या पिढ्यानपिढ्यातील मानव जनांचा उद्धार केला आणि याच उपकारातून आपल्या गावातील कुमारी कादंबरी नेताजी घस्ते ही भीमाची लेक आज वकील झाली, असे प्रतिपादन कोगनोळी ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष दगडू नाईक सर यांनी केले। ते संविधान चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे कादंबरी घस्ते हिच्या सत्कार सोहळा निमित्त बोलत होते। प्रथमतः भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी पार पडलेल्या 10वी परीक्षेमध्ये 93% गुण मिळवून कोगनोळी हायस्कूलमध्ये 3रा क्रमांक मिळवल्याबद्दल कुमारी सुवार्ता बुद्धिराज घस्ते हिचाही सत्कार करण्यात आला। हे सत्कार उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले। या सत्काराला उत्तर देताना कुमारी कादंबरी घस्ते म्हणाले, आज जे काय मी शिक्षण घेऊ शकले ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र घेऊनच मी शिकले आणि इथून पुढे बाबासाहेबांच्या विचारानेच काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। प्रसंगी माजी मुख्याध्यापक तानाजी घस्ते सर, सामाजिक कार्यकर्ते रामदास ढोबळे, दीपक मेस्त्री, सचिन ढोबळे आदींनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या। यावेळी चिक्कोडी तालुका SC/ST सदस्य सुधीर माने, महावीर आवटे, ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव, शाळा सुधारणा समिती अध्यक्ष सनी आवटे, पॅन्थर संघटना जिल्हा संघटक अमर दाभाडे, काशीनाथ आवटे, अवधूत ढोबळे, उमेश वडर, बुद्धिराज घस्ते, संदीप दाभाडे, बाबासो ढाले, जयदीप दाभाडे यांच्यासह महिला, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी सर्वांचे आभार रामदास ढोबळे यांनी मानले। अशाच स्पष्ट व बेधडक बातम्या पाहण्यासाठी आजच डिजिटल बेळगाव न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करायला विसरू नका। डिजिटल बेळगाव न्यूज नेटवर्कसाठी कोगनोळीहून प्रीतम शिंत्रे।